अमोल मस्के, हेरंब ट्रॅव्हल्सचा टूर व्यवस्थापक. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा हेरंब ट्रॅव्हल्स मार्फत कैलास मानसरोवर यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही यात्रा का करावी, तर हिंदू धर्मामध्ये व ओम तत्वाला मानणारे सर्व यांच्यासाठी ही यात्रा अत्यंत महत्त्वाची आहे. दुसरा की हे कैलास पर्वत जे आहे ते महादेवाचं निवासस्थान. आणि तिसरं जे आहे, आता जसं समुद्र मंथन जेव्हा झाले होते तेव्हा त्यामधून विविध प्रकारचे रत्न, माता लक्ष्मी, अमृत व विष या भरपूर काही गोष्टी तिथून निघाल्या होत्या. तर त्या महत्त्वाच्या जागेला सरोवर म्हणतात. ही यात्रा आता 3 भागांमध्ये तशी तर डिवाइड केली जाते, ज्याच्यामध्ये आपण तीन धाम म्हणू शकतो. एक ब्रह्मलोक, दुसरं आहे वैकुंठधाम आणि तिसरं आहे शिवलोक. मानसरोवरचा पाण्यातला वरचा भाग तो म्हटलं जातो ब्रह्मलोक. पाण्याच्या आतमध्ये जिथे विष्णूचा वास आहे त्याला म्हणतात वैकुंठधाम. आणि यमद्वारच्या पुढचा जो कैलास पर्वत आहे त्याला म्हणतात शिवलोक. या तिन्ही लोकांचं आपण दर्शन करून पवित्र यात्रा आपण संपूर्ण करणार आहोत. आता हेरंब ट्रॅव्हल्स मार्फत आम्ही ही यात्रा जी आहे ती 12 दिवसाची आपण ठेवलेली आहे. 11 रात्र 12 दिवसाची यात्रा असेल, ज्यामध्ये 2 रात्र काठमांडू, 1 रात्र केरुंग, 2 रात्र सागा, त्यानंतर 1 रात्र मानसरोवर, 1 रात्र दारचेन, 1 रात्र जुतुलफुक, 1 रात्र दिराफुक, 1 रात्र पुन्हा सागा आणि पुन्हा रिटर्न आपण येतो 2 रात्रीसाठी काठमांडू. ही अशी अंदाजे 13 दिवसाची पूर्ण यात्रा आपण आयोजित केलेली आहे. ह्या यात्रेचा आपला खर्च जो आहे तो अंदाजे काढण्यात आलेला आहे 2,45,000 ते 2,50,000 पर्यंत. यामध्ये तुमचा राहण्याचा खर्च, व्हिसा, एंट्री, तुमचा परमिट चार्जेस, आमच्या स्वतःचं किचनमध्ये बनवलेलं सकाळी दुपार रात्री त्याच्यामध्ये सगळं जेवण, एक टूर मॅनेजर सोबत असतो, मराठी टूर मॅनेजर, प्लस तुमचे नेपाळी गाईड, चायनीज लायझिंग ऑफिसर, हे सर्व तुमच्या मदतीसाठी या यात्रेमध्ये सक्षम असतात. हेरबकडे काय यावं माणसं, हेरबचं काय बुकिंग कसं काय करावे आपलं हेरबच्या विषयाने, का हेरबची खासियत काय वेगळे? सर, हेरमची खासियत असं म्हणण्यात येईल की मागच्या गेल्या 30 वर्षापासून सक्सेसफुली आपण ही यात्रा आपण कंडक्ट करतो आहे. 38 वर्षापासून हेरम ट्रॅव्हल्स या पर्यटन क्षेत्रामध्ये कार्यरत असेल आणि तेव्हा त्याचसोबत 30 वर्षापासून आपण कैलास मानसरोवर यात्रा ही 100% सक्सेस रेट म्हणता येईल. 100% सक्सेस रेटनी आपण ही यात्रा चालवतो. आजपर्यंत कुठलीही हानी झालेली नाही. त्यामुळं आम्ही तिथं सक्षम आहे. आपलं तिथं नेपाळी मॅनेजर्स असतात, आपली पूर्ण टीम त्या कामासाठी लागलेली आहे. त्यामुळं आम्ही सगळ्यांना एकच सांगतो की बाबा, ऑनलाईनला जे जातात लोक, आता भरपूर जे आता ऑनलाईनचा जो जमाना चालू आहे, काही ऑफर देता ऑनलाईन मध्ये, याच्यामध्ये पण तिथे जाऊन काही भेटत नाही, त्याच्याविषयी काय सांगाल? आता कसे ऑनलाईन मध्ये सगळेजण जातात की मला स्वस्त मिळावं, पण त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी मिळाव्या. आता त्यामुळं लोक जण ऑनलाईन बुक करतात, ऑनलाईन मध्ये ते मेसेज करतात, त्यांना कोटेशन येतं, ते बुकिंग करतात आणि डायरेक्ट तिथे पोहोचतात. पण प्रत्यक्षात तिथं तो व्यक्ती असतो का हे कोणीच बघत नाही. तिथं गेल्यानंतर 4-4, 5-5 दिवस अडकणं, त्यांना विजा न मिळणं, त्यांच्याशी संपर्क कोणाशी होत नाही. तर ह्या गोष्टीची फसवणूक होऊ नये त्यासाठी आम्ही सरळ सांगतो की इथे आम्ही स्वतः बसलेलो आहे. तुम्हाला कोणताही त्रास आला तर आम्ही इथे उभा असतो. तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आमचा स्वतःचा टूर मॅनेजर तिथे असतो. त्यामुळे आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की इथे प्रत्यक्षात ऑफिसमध्ये या, बघा आणि त्यानंतरच बुकिंगचा विचार करा. कारण की आपण कमी नाही, आपण जवळपास 2 ते 2.5 लाख रुपये, 3 लाख रुपये आपण या टूरसाठी खर्च करणार आहोत. पण जर का समोरच्या व्यक्तीवरती विश्वासच नसेल, समोर जर का गेला तरी हे फसवणुकी होतात. त्यापासून वाचण्यासाठी आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की प्रत्यक्षामध्ये बुकिंग करावी. शासनातर्फे पण यात्रा काढल्या जाते आणि आपण पण काढता, याच्यात फरक काय आहे? सर, शासनातर्फे जी यात्रा काढली जाते त्याच्यामध्ये ते पहिले तर 750 लोकांचे म्हणजे त्यांचं रजिस्ट्रेशन केलं जातं.
त्याच्यातून ते जवळपास 700 ते 750 लोकांचं लकी ड्रॉ काढतात. त्यानंतर ते त्यांना दिल्लीला बोलवून त्यांचं मेडिकल टेस्ट करणं, फिटनेस चेक करणं, या सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्यांना फिटनेस असेल तरच त्यांना पुढची परमिट आणि हे करावं लागतं, बुकिंग करावं लागतं. अदरवाईज त्यांना दिल्लीपासूनच वापस पाठवलं जातं. तो खर्च वाढतो समजा. तो खर्चही वाढतो. 4 दिवस तुम्ही दिल्लीमध्ये एक्स्ट्रा राहणार, त्यानंतर पुढे जो आहे तिबेट जायचं बॉर्डर की नाही पर्यंत तुम्ही जाणार. तिबेट बॉर्डरच्या पुढे गेल्यानंतर पुढचा रस्ता पूर्ण खडतर आहे, घाटचा रस्ता आहे, जवळपास कच्चा रस्ताही म्हणता येईल. आपल्याला टेम्पो ट्रॅव्हलर्स किंवा छोट्या जीपने आपल्याला पुढे जावं लागतं आणि त्यानंतर आपण बॉर्डर क्रॉस करतो. तर याच्यामध्ये अडथळे भरपूर असतात, कधी लँडस्लाईड होणं, पाऊस येणं, तर तो रस्ता थोडासा अवघड सुद्धा म्हणता येईल. आणि त्याच्यामध्ये आपल्याला गॅरंटी नसते की भारत सरकारकडून आपल्याला 100% Confirm आहे. मिळेलच का नाही. आता आम्ही जी यात्रा करतो ती असती काठमांडू मार्गे. काठमांडू मार्गे आपण अप्लाय करतो, तिथूनच बाय रोड आपण प्रत्येकाला जी आहे तिबेट बॉर्डर पर्यंत घेऊन जातो. आपल्या नेपाळच्या बसेस तिथपर्यंत जातात. त्याच्यानंतर इमिग्रेशन, पहिले नेपाळचं इमिग्रेशन करतात, नंतर बॉर्डर क्रॉस करून चायनाचं इमिग्रेशन होतं. ते करून आपल्या लायझिंग ऑफिसरच्या आपल्या चायनाच्या गाडीमध्ये बसून आपल्याला पुढे बॉर्डरच्या पुढे घेऊन जातो. म्हणजे एकंदरीत आपल्याला म्हणायचं एकाच छताखाली आपण इथं सगळे कन्फर्म बुकिंग करूनच पुढे नेतोय. बरोबर. इथेच तुम्ही असाल तर तुम्हाला व्हिसा पण इथूनच मिळून जाईल, अप्लाय आपण इथूनच करतो, टूर मॅनेजर तुम्हाला इथूनच मिळतो. त्याच्यामुळे तुम्हाला तिथे जाऊन कोणाला शोधाशोध करायची गरज पडत नाही. प्रत्यक्षात इथं आपल्या ऑफिसला सगळं कन्फर्म. प्रत्यक्षात सगळं आपलं कन्फर्मेशन जे आहे ते ऑफिस मधूनच मिळतं. काय सध्या ऑफर आहे का काही चालू आता? याच्यामध्ये आम्ही ऑफर अशी ठेवलेली आहे की 3 मार्च पर्यंत म्हणजे धुलीवंदन पर्यंत आपण याच्यामध्ये जो कोणी बुकिंग करणार असेल त्यांच्यासाठी कमीत कमी 5,000चा आपण डिस्काउंट ऑफर ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये नंतर जर का तुम्ही 3 मार्चच्या नंतर बुकिंग केली तर जो काही रेट असेल त्या पद्धतीनेच तुम्हाला बुकिंगचा रेट लागेल. आपला हेरम ट्रॅव्हलचा पत्ता आणि काय आव्हान करसान तुम्ही? हेरंब ट्रॅव्हल्स आपला पत्ता सांगतो. एज आर्केड, ऑफिस नंबर 9, संत एकनाथ रंगमंदिर जवळ, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर. आव्हान फक्त सर्वांना एकच की कोणी ऑनलाईनच्या नादी न लागता, फसवणूक न होता, ऑफलाईनमध्ये जे प्रत्यक्षात एजंट बसलेले आहेत त्यांनाच व्यवस्थित तुम्ही बुकिंगसाठी अप्रोच करावे. धन्यवाद.